नाही, मी रिप्लाय विधान परिषदेतच त्यांना दिला. हे फ्रस्ट्रेशन आहे. विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस त्यांना क्लीन शीट देत नाही. काँग्रेसवाले त्यांना सांगत नाहीत की तुम्ही विरोधी पक्ष नेते व्हा. त्याच्यामुळे ही चिडचिड होते आणि त्याच्यामुळे तो राग कोणावर काढायचा तर समोरच्या सत्ताधारी पक्षावर काढायचा. हे अनिल परबांनी काल केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जे काय उत्तर द्यायचं ते विधान परिषदेमध्ये मी स्वतः दिलेलं आहे. मला प्रभारी नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेलं आहे. ते पत्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे देखील आहे आणि विधानसभेच्या सभापतींकडे देखील आहे. त्याच्यामुळे तो जो शब्द त्यांनी वापरला होता तो त्यांनी मागे घेतला. परंतु नैराश्यातनं आता काहीच होत नाही. मग आम्ही काय करायचं, कारण ते विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीकडे असं बघत असतात, त्याच्यामध्ये बंटी पाटील बसलेले असतात, त्याच्यामुळे ही चिडचिड होते. त्याच्यामध्ये काय मला असं वाटतं की जास्त मनावर घेण्याची काही आवश्यकता नाही आणि जे काय उत्तर द्यायचं ते मी सभागृहातच त्यांना दिलेलं आहे. रोहित पवार आज सभागृहात एक रिपोर्ट सादर करणार आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो क्राईममध्ये पहिला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो केंद्रातच रिपोर्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. गृह खात्यावरती त्यांनी पूर्णपणे आरोप लावला की गृह खातं अपयशी ठरलेलं आहे. सगळ्या दररोज काहीतरी एक ब्रेकिंग द्यायची असते म्हणून कदाचित ती ब्रेकिंग असेल. सभागृहामध्ये त्यांना तो मुद्दा मांडू दे, त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं क्लिअरिफिकेशन सरकार देईल. सर, नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्येच एक घटना घडली आहे की पोटच्या 6 मुलांना आईने विकलेलं आहे. अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती या राज्यावरती येते. खरं तर आपण विकासाच्या बाबतीत मोठमोठी घोषणा करतो, तरी मात्र ह्या अशा घटना राज्यात होतातच. नाही, याच्यामध्ये माहिती नक्की घेऊ, कशामुळे ते झालेलं आहे, का झालेलं आहे याचा तपास देखील केला जाईल आणि त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं उचित ठरेल. महापालिका निवडणुकीनंतर भाजप, शिवसेना आणि त्यांच्या इतर मित्रपक्षांना वेगळं सोडेल. भाजपची एकाची सत्ता आल्यावरती यांचा वापर झाल्यावरती सोडून कडीपत्त्यासारखा वापर करावा असं कोण म्हणाला? रोहित पवार म्हणतात आणि उद्धव ठाकरे देखील म्हणतात की कडीपत्त्यासारखा वापर करून फेकून दिला जाईल. या सगळ्यांचे निवडून आलेले आमदार हे महायुतीच्या अनेक पक्षांच्या संपर्कामध्ये आहेत. जर सांगायचं झालं तर UPTचे काही आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत. त्याची प्रचिती तुम्हाला 1 महिन्याभरामध्ये येईल. तसं ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या पक्षाचे आमदार हे अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याची प्रचिती तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये येईल आणि त्याच्यामुळं नक्की आपण स्वतः काय करायचं हे काही लोकांना कळत नसल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य होतात. इथं कुठेही महानगरपालिका झाल्यानंतर महायुतीमध्ये मतभेद निर्माण होतील, भाजप आम्हाला वाऱ्यावर सोडेल, हे त्यांचे जे काही मनसुबे आहेत हे ऑलरेडी विधानसभेला पण धुळीला मिळाले, या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील धुळीला मिळाले आणि तुम्ही 21 तारखेला परत एकदा माझ्याशी ज्यावेळी चर्चा कराल त्यावेळी हे सगळे जे पक्ष आहेत जे आमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत यांची दखल देखील घेतली गेली नाही निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, असं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. चंद्रकांत खैरे असं म्हणतात की 35 आमदार आता तुमचे म्हणजे शिंदे गटाचे भाजपात जाणार उदय सामंतांच्या नेतृत्वामध्ये. याचं उत्तर मी दिलेलं आहे. पहिली गोष्ट, माझ्या राजकीय मर्यादा मला माहिती आहे आणि ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या स्तरावर उद्योगमंत्री करून मला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं करणारा मी काही कार्यकर्ता नाही किंवा तसा संस्कार देखील माझ्यावर नाही, हे मी ऑलरेडी देखील सांगितलं आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांना मी एवढ्यासाठीच धन्यवाद देईन की मला उद्योगमंत्री केल्यानंतर अनेक लोक माझी महाराष्ट्राच्या स्तरावर दखल घेत आहेत. हे माझ्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे आणि जे पराभूत झाले 2दा-3दा त्यांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही. ते किती वेळा एकनाथ शिंदे साहेबांकडे आले होते, किती वेळा एकनाथ शिंदे साहेबांकडे बसले होते, किती वेळा अंबादास दानवेंची तक्रार करत होते, किती वेळा अंबादास दानवेंना शिव्या घालत होते, हे त्याचं आत्मचिंतन ज्यांनी कोणी म्हटलेलं आहे त्यांनी करावं. ते आध्यात्मिक आहेत असं मला वाटतं, ते देवाला मानतात असं मला वाटतं. तर कधीतरी देवाच्या समोर सांगावं की त्यांनी पक्षप्रमुख UPTचे त्यांना काही अद्वा बोलले नाहीत किंवा अंबादास दानवेंबद्दल बोलले नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जे काही कर्तृत्व दाखवलेलं आहे, फक्त ते आमच्यासोबत आले नाहीत. का आले नाहीत, कशासाठी आले नाहीत मला माहीत नाही, पण ते देखील येणार होते. त्याच्यामुळे त्यांनी सल्ला मला द्यायची आवश्यकता नाही आणि त्यांनी माझ्या निष्ठेची तुलना करण्याची आवश्यकता नाही. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागातले पैसे वळवले असा आरोप. कोणी? लाडक्या बहिणींसाठी निधी वारंवार वळवला जातोय. लाडक्या बहिणींची योजना जी आहे ही बजेटमध्ये इन्क्लूड केलेली योजना आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्याची माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. परंतु लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही हमी सरकारनं दिलेली आहे आणि त्याच्यामुळं दुसऱ्या कुठच्या
योजनांवर परिणाम होतो त्याच्यातला भाग नाही. एक प्रश्न असा आहे, काम केलेलं आहे आणि आणखी काही पुरावे समोर आणले त्याच्यामुळे थेट डोळा अजितदादांचा होता त्या जमिनीवर असं निष्पन्न होतं. ते चौकशी आणि ती सगळं येईल ना पुढे. माझं म्हणणं आहे की चौकशी व्हायच्या अगोदरच त्याच्यामध्ये चर्चा करणं हे योग्य नाही. परंतु काही लोक दररोज जी सकाळची ब्रेकिंग देतात त्याच्यातली एक ब्रेकिंग मी आज तुम्हाला दिलेली आहे की जे आमच्यावर आरोप प्रत्यारोप करतात ते अनेक वेळा शिंदेसाहेबांना भेटलेले होते आणि आजही जे अजितदादांवर आरोप करतायत त्यातले काही आमदार त्यांच्या पक्षाचे हे अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत आणि UBTचे आमदार हे नक्की आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि हे 2 महिन्यानंतर पुराव्यानिशी सिद्ध होईल. असं आहे की सभागृह सुरू होणार नाही, एकच प्रश्न आहे. सभागृह सुरू होईल आता. एकच फक्त प्रश्न आहे की जवळपास आमदार निवासांची संख्या जवळपास 300च्या वर आहे. आमदार निवास इकडे आमदार निवास ज्या ठिकाणी आता लोक राहतात त्यातले जवळपास फक्त 58च आमदार त्या ठिकाणी निवासी ठिकाणी राहतात. लाखो करोडोंची उधळपट्टी करूनही आमदार निवासाचा उपयोग केला जात नाही. ते जे करतात त्यांचे फक्त PA राहतात, त्यामुळे बाकीचे मंत्री आमदार हे 5 स्टार मध्ये राहतात. ते जे करतात त्यांना तुम्ही विचारा. मी स्वतः शासकीय बंगल्यात राहतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.